नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। वरच्या आभाळा एवढ्या राजपुरुषाचे बांधून घेतलेले मनही पळभर डळमळले. उसळू बघणारा भाव उमाळा रोधण्यासाठी छत्रपतींनी क्षणभर डोळे मिटून घेतले. त्यांचेच बोल नको त्या क्षणी त्यांच्या सेवेला रुजू झाले. सुनबाई, तुम्हास बघितले की आम्हाला आमच्या आऊसाहेबांची याद येते. ज्या पदरात महाराजांनी स्वहस्ते जोखमीची शिक्के कट्यार सोडली होती तोच पदर पसरून सुनबाईंनी देवीच्या दरवाजात त्यांना गाठले होते. त्यांच्या रूपाने जशा मासाहेबच काही बोलू बघत होत्या. त्या विचाराने राजे शिवाजी कळवळले. तसेच पुढे जाण्यासाठी ओढ घेणारे त्यांचे मन अडखळले. सुनबाई, छत्रपतींचा कडेधारी थरथरता हात सुनबाईंच्या पाठीवर गेला. त्या स्पर्शातील थरथरीने येसूबाई अंगभर हमसल्या. उठा, शांत व्हा. राजांनी त्यांना उठते केले. बोलावे म्हटले तरीही येसूबाईंच्या गळ्यातून शब्द फुटेना. जे सांगायचे होते ते त्यांचे हमसणेच सांगत होते. आमचा ऐका, शांत व्हा. बोलातील जाणते धैर्य मरणाच्या दारातील दुबळ्या जीवालाही निर्धारी करणारे होते. खरंच तुम्हाला बघितलं की मासाहेबांचीच याद येते. तुम्ही तशाच आहात. या क्षणी गडावर आम्हाला समजून घेणाऱ्या एकट्या तुम्हीच आहात. क्षणभराची स्तब्धता आपोआप उतरली. येसू, मासाहेबांना बोलू नका. याहून बिकट प्रसंगातून त्या कैकवार गेल्या, पण त्यांचा पदरकाठ नाही चळला. कुळाला साजेल असे तेवढे थोर धैर्य गडावर फक्त तुमच्यातच आहे. विश्वास ठेवा. तुमच्या सौभाग्याला हात घालण्याचं कर्म जगदंबेनं आमच्या हातून घडविलं तर पुन्हा म्हणून आम्ही त्या सिंहासनावर दिसणार नाही. हयातभर तुमच्या सेवेसाठी रुजू होऊ, तुम्हाला मासाहेब मानूनच. आता आमच्या हातून काही घडू नये यासाठी त्या जगदंबेला साकडं घाला. आम्ही ते घालून आलो आहोत. मुली, डोळे पुस. तुला आम्हाला डोळे आहेत ते जगदंबेचे. ते पाझरून नाही चालत. येतो आम्ही. शांतपणे येसूबाईंचे खांदे हळूवार थोपटून महाराज चालले. तेवढ्याच शांत पावली येसूबाई देवमहालात चालल्या. या क्षणी त्यांना कुणीही पाठमोरे पाहिले असते तर जिजाऊ गेले आहेत हे त्याला खरेच वाटले नसते. तिकडे दरबारच्या राणीवशात महाराणी सोयराबाई येऊन दाखल झाल्या होत्या. काहीतरी योजून त्यांनी आज रामराजांना संगती आणली होते. त्यांच्या खेरीज 7 महालाकडील कुणीही जननी आसामी त्या राणीवशात आली नव्हती. सिंहासन चौथऱ्यावरील सोनखांब धरून मोरोपंत, दत्ताजी, प्रल्हादपंत, हंबीरराव, रघुनाथ पंडित आदी 7 मंत्री खडे होते. फक्त सुरनीस अण्णाजी दत्तोंचा खांब रिकामा होता. फिर्यादी असल्याने आज ते त्या जागी उभे राहू शकत नव्हते. समोरच्या दरबारी चौकात ते खालच्या मानेने उभे होते. चौथऱ्याच्या उजव्या तर्फेला असलेला सुवर्णी दंडावरच्या मत्स्य मोर्चेलावर मडविलेला भला मोठा ढंगदार सोनेरी मासा माणकाचा लालबुंद डोळा रोखून भरल्या दरबारावर देख देत होता. चौकातील हजारी कारंजाचे पाणी उसळी घेऊन जरी बतूसारख्या तारांचा फुलोरा फुलवीत पुन्हा भोवतीच्या हौद्यात कोसळत होते. छताकडून झोल टाकीत वळलेले जागजागीचे झिरझिरे पडदे गडवाऱ्याने शहारत होते. पूर्वाभिमुख सुवर्णी सिंहासनाच्या हातदांडीत मुरून बसलेले सिंह खुल्या जबड्यांमुळे ते सिंहासन आहे हे पटवीत होते. त्यावरच्या छत्राच्या घेराला ओळंबलेल्या सुवर्णी झुरमुळ्या मंद लडलडत होत्या. नेहमीच्या शिरस्त्याची शिंगाची कात्री ललकारी सरसरत दरबारी महालभर फिरली. तिला धरून नगार खाण्याची नौबत तुडतुडली. सोनेरी गुर्जब घेतलेला गुर्जबदार सिंहासन चौथऱ्यावर आला. गुर्जबी दांडा आपटत त्याने अलकाबाची हरळ दिली. राजश्रिया विराजित, सकळ गुणमंडित, क्षत्रिय कुलावतंस, गो ब्राह्मण प्रतिपालक, हिंदू पदपादशाहा, श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज की जय. हाच अलकाप तिवार झाला. आदब आदब म्हणत गुर्जबार दाराने जहालीची अंतिम समज भरल्या दरबाराला दिली. त्याने दिलेल्या सोनेरी फरसबंदावरच्या ठोक्याने न्यायतुलेची पारडी कळणार नाहीत अशी शहारली. एकमेकांचा श्वास ऐकू पडावा असे काही क्षण दाटत थपकत गेले. पाठोपाठ मैनाक पर्वताच्या शिखरावर पक्षीराज गरुड चढलेला दिसावा तसे त्या झळझळीत सोनेरी चौथऱ्यावर छत्रपती महाराज दिसू लागले. त्यांच्या दर्शनाबरोबर उभा दरबार लपकन कमरेत झुकला. आपल्या दरबारी प्रजेला आशीर्वादामुळे म्हणून महाराजांनी हात उठविला. राणीवशातून सोयराबाईंनी पाठविलेले रामराजे चौथऱ्यावर येऊन आपणाला मुजरा करतायत हे महाराजांना कळलेच नाही. जेव्हा कळले तेव्हा क्षणभर ते घोटाळलेच. मान न वळविता म्हणाले, पंत, बाळराजांना तुमच्या तर्फेस उभे करून घ्या.
जी मोरोपंत पुढे झाले. त्यांनी रामराजांना आपला हात देत आपल्या शेजारी घेतले. ते बघताना झिरझिऱ्या पडद्याआडच्या सोयराबाईंच्या मानेला राणीवशात झटका बसला. युवराजांच्या मोकळ्या पडलेल्या सोनपायरीच्या जागेवर स्वारी बाळराजांना हसत बस्ती करील असा त्यांचा गैरअंदाज होता. महाराजांनी सिंहासनाला वंदना दिली. त्याला पायांचा स्पर्श होणार नाही याची दक्षता घेत छत्रपती सिंहासनारूढ झाले. बाकदार भगव्या मोजडीचा उजवा पाय चरणासनावर विराजला. हातपंजा उठवून महाराजांनी दरबारी कामकाजाला सुरुवात करण्याची आज्ञा मंत्रीगणांना दिली. दोन्ही बाजूंनी शुभ्र फुलोऱ्याच्या चौऱ्या सिंहासनावर मंद ढळू लागल्या. आज एकदम आघाडीलाच युवराज आरोपित म्हणून दरबार सामने येऊ नयेत अशी इच्छा असलेल्या सरलष्कर हंबीररावांनी कोरे होत झोकून आपल्या फौजेकडच्या काही मागण्या पेश केल्या. हात उठवून छत्रपतींनी त्यांना मंजुरी दिली. चौथऱ्यासमोरच्या हौद्यासारख्या बैठकीत बसलेल्या चिटणीस बाळाजींनी शहामृग पीस फिरवीत त्याची नोंद करून घेतली. कुठल्या तरी दरबाराकडून गडावर आलेल्या नजराण्याची 2 तबके पेशवे मोरोपंतांनी आपली करण्याची विनंती छत्रपतींना केली. त्यातील एक तबक रिवाजाप्रमाणे युवराज संभाजीराजांना आले होते. महाराजांनी आपले तबक हस्तस्पर्श देऊन स्वीकारले. युवराजांचे तबक ते बैठक घेत होते त्या जागी तसेच ठेवण्यात आले. वेळ जात होता ते ध्यानी येताच महाराजांनी न्यायाधीश प्रल्हाद पंतांना समज दिली. न्यायाधीश, तुमच्या तर्फेचे कामकाज दरबारी रुजू करा. प्रल्हाद पंत आज्ञा म्हणत झुकले. उभार दरबारात धनुष्याची कमान ताणली जावी तसा ताणावर पडला. आरोपित युवराजांना पेश करा. प्रल्हाद पंतांनी आपल्या न्याय खात्याच्या धारकऱ्यांच्या सुभेदाराकडे बघत आज्ञा केली. राणीवशाच्या बगलीकडून दरबारात येणाऱ्या बालेकिल्ल्याच्या मार्गावर सगळ्या मानकऱ्यांचे डोळे झगडून पडले. क्षणाक्षणाने आतली असंख्य काळजे थडथडली. चहूबाजूंनी 10 हत्यारबंद धारकऱ्यांनी घेर टाकलेले आरोपित युवराज संभाजीराजे भोसले श्रींच्या न्यायकठोर सिंहासनासमोर आणले जात होते. अंगी केसरी जामा, मस्तकी तसाच झगमगता टोप, कपाळी रोखलेले शिवगंधाचे ठसठशीत पट्टे, छातीवर रुळलेली 64 कवड्यांची बाळ, कमरेला ठिपकेदार किरमिजी मांड चोळणा, दोन्ही हातांची मनगटे निळ्या शेल्यात बांधलेले संभाजीराजे दरबारात येत होते. त्यांची पुष्ट गर्दन ताठ होती. डोळे कसल्या तरी निर्धारी तेजाने तळपत होते. अनवाणी पायखालच्या पायघडीवर भक्कम पडत होते. गुहेतून बाहेर पडलेल्या ऐनभरीच्या छाव्याचे ते निडर रूप होते. त्यांना तसे बघताना दरबारी मानकऱ्यातील कित्येकांचे पोट रिवाज विसरून चुकचुकले. त्यांच्या फौजेकडच्या काही मानकऱ्यांनी त्याही स्थितीत त्यांना अदब मुजरे रुजू घातले. धारकऱ्यांनी आरोपिताला सिंहासनाच्या थेट सामने उभे करून नंगीपाती कपाळाला भिडवीत हटत आपापल्या जागा घेतल्या. मराठ्यांच्या जागी राजासमोर त्याच्या रूपपराक्रमी फर्जंद आरोपित म्हणून उभा ठाकला. जिजाऊंच्या सिवबा राजांसमोर त्यांचे शंभूबाळ गुन्हेगार म्हणून पेश झाले. भवानीच्या थोरल्या पातीच्या भुत्यासमोर धाकल्या पातीचा भुत्या चुकार म्हणून खडा झाला. आज आबासाहेबांसमोर त्यांचे शंभूराजे हे असे जगदंबेने उभे केले. छत्रपती महाराजांसमोर तो मानी युवराज दोषी म्हणून पेश झाला. आकृतीसमोर सावलीस न्यायदानासाठी खडी टाकली. विशाल आभाळासमोर उगवतीचा सर्जा सूर्यच आरोपित म्हणून खडा ठाकला. सोडला तर श्वासानेही भंगेल अशी शांतता दरबारभर पसरली आणि क्षणातच आर्त जिव्हाळ्याच्या साधेने ढवळून निघाली. दादा महाराज! सिंहासन चौथऱ्यावर मोरोपंतांच्या बगलेला उभे असलेले 5 वर्ष उमरीचे रामराजे भयचकित झाले होते. पिळवटल्या काळजाने आणि भरल्या डोळ्यांनी संभाजीराजांचा भरदार ऊर दाटून आला. जाम्याच्या वादांची छातीवरची गाठ उचलली गेली. त्यांना वाटले असंच तरातरा चालत पुढे जावं. बाळराजांचा पायऱ्या उतरून छातीशी कवळावं. उचलून मांडलेल्या तबका शेजारी आपल्या नेहमीच्या जागी बसवावं. पंत बाळराजांना त्यांच्या महाली पावते करा. महाराजांनी मोरोपंतांना समज दिली. लगबगीने पुढे होत मोरोपंतांनी रामराजांना पिछाडीच्या मार्गाने बाहेर काढले. महाराजांच्या खाजगी कारभाऱ्यांच्या हवाली त्यांना सुपूर्द करून मोरोपंत पुन्हा आपल्या पंतप्रधानी स्तंभाजवळ येऊन हात बांधून उभे राहिले. आपल्या जागेवर ठेवलेल्या नजराण्याच्या तबकावर नजर खेळलेल्या संभाजीराजांना एका विचाराने सुन्न पडाले. त्या जागी बैठक घेताना कधी ध्यानीमनीही आलं नाही की केव्हा तरी हे असंही इथं उभं राहावं लागेल. दाटली शांतता कशी फोडावी हे न सुधरल्याने प्रल्हादपंत गोंधळले होते. न्यायाधीश,
आरोपिता समज द्या. दरबारचा रिवाजी मुजरा रुजू झालेला नाही. छत्रपतीची मान नागफण्यागत ताट झाली. आवाज जरबी कठोर झाला. ते बोल कानी पडलेले संभाजीराजे क्षणभर इकडे तिकडे बघत कावरेबावरे झाले. पंतांनी समज देण्यापूर्वीच हात बांधले असल्याने कमरेत झुकूनच त्यांनी अदब मुजरा घातला. महाराजांची गर्दन ते बघताना सुमार झाली. त्यांनी बगलेला पडलेला विषय पटावर घेतला. आरोपितावरचे आरोपपत्र दरबारास पेश करा न्यायाधीश. जी आज्ञा. प्रल्हादपंत न्यायाधीश नात्याने आरोपपत्र वाचू लागले. आरोपित रा संभाजीराजे बिन बिन प्रल्हादपंत महाराजांच्या समोर त्यांचा नावनिशीने उल्लेख कसा करावा या पेचाने अडखळले. वाचा. सिंहासनाने त्यांच्या जिभेचा फोडा काढून टाकला. आरोपित रा संभाजीराजे बिन शिवाजीराजे भोसले, उमर वर्षे 18, हाली राहणार किल्ले रायगड. प्रल्हादपंत वाचू लागले. तुम्हावरी फिर्यादी रा अनाजीपंत बिन दत्तोजी प्रभुणीकर सुरनीस, किल्ले रायगड, उमर वर्षे आजमासे 50, हाली राहणार किल्ले रायगड यांची वहिमी फिर्याद ऐसी. जे सर्वात कटू काम करण्यापूर्वी प्रल्हादपंतांनी एकदा श्वास घेतला. उपरण्याने घाम टिपला. तुम्ही फिर्यादीचे नात्यातील कबिल्याकडील घराणपणासाठी आलेल्या गोदावरी नामे करून असलेल्या सवाष्ण स्त्रीचे बळमर्दीने किल्ले रायगडेवरून हरण केले आहे. सदरील स्त्री हाली तुमचे कब्जात म्हणून किल्ले लिंगाण्यावर असे. प्रल्हादपंत थांबले. पेशी केली फिर्याद तुम्हास मंजूर? महाराजांनी अण्णाजींना विचारले. जी मुजरे देत अण्णाजी खालच्या मानेने म्हणाले. आरोपित संभाजीराजे तुम्हास आरोप मंजूर? महाराजांचे डोळे रोखले होते. त्यांना आजवर दरबारात कोणी कधी दिली नव्हती अशी भेट नजर आज संभाजीराजांनी दिली. नाही, आम्हास आरोप साफ नामंजूर आहे. युवराजांच्या तोंडून तासासारखे ठणठणीत बोल उठले. मतलब? बाई तुमच्या कब्जात नाही? महाराज क्षणभर गोंधळले. जी आहे. आज संभाजीराजांनी गर्दन खाली होतच नव्हती. मग आरोप नामंजूर काय म्हणून? ती बावन कशी राजपत्रे एकमेकांना थडकू लागली. ठोस शब्दांच्या ठिणग्या उडू लागल्या. बाई आमच्या कब्जात नाही, कैदेत आहे. आम्ही तिचे हरण केलेले नाही. तिला राजरोस आमच्या कैदेत घेतले आहे. संथपणे जाब आला. कोण हेतानं? कोण अधिकारात? विचारांचा गुंतवा अनावर झाल्याने महाराजांनी वळलेली मोठ राजआसनाच्या हातदांडीवर उतरविली. मतलबी माणसांचा तिला आमच्या विरुद्ध भरीला घालण्याचा मनसुबा होता म्हणून. आमच्याशी संबंधित असलेली बाब भलत्या थराला जाणार होती म्हणून युवराजांच्या अधिकारात आम्ही बाईला कैदेत घेतले आहे. छत्रपती महाराजांचे फर्जंद या नात्याने भोसल्यांना प्रसंगी प्राणाचे मोल देऊन इज्जत जपावी लागते हे स्मरून संभाजीराजे भोसले या नात्याने आम्ही बाईला कैदेत घेतले आहे. सारा दरबार ते बेटर जळजळीत बोल ऐकताना चक्रावून गेला. सगळीकडे चुळबुळ माजली. कोण मतलबी माणसं? कसला मनसुबा? महाराजांच्या मूळ शोधी सवालाने दरबार चिडीचाप झाला. साऱ्यांचे जीव कानात एकवट झाले. संभाजीराजांनी पेटती नजर एकवार राणीवशाच्या झिरझिऱ्या पडद्यावर फिरली. रामराजे आणि थोरल्या आऊसाहेब यांच्या आठवणीने घशाशी आलेले शब्द घोटाळले. असह्य शांतता दाटून पडली. आम्ही विचारतो, कोण माणसं तुमच्या खिलाफ बाईस भरीला घालू बघणारी? कसला मनसुबा होता त्यांचा? महाराजांची जरब वाढली. आता पहिल्याने संभाजीराजांची गर्दन खाली झुकली. मान डोलवीत ते म्हणाले, नाही महाराज, आम्ही त्यांचे नाव या दरबारी इथं घेऊ शकत नाही. मग तुमची सफाई खडी होऊ शकत नाही. तेवढाच निर्धारी प्रतिबोध सिंहासनावरून उठला. सुटू घातलेला कथला पुन्हा गुंतत चालला. महाराज, क्षमा असावी. या फिर्यादीचे सुनावणीचे कामी खुद्द बाईलाच दरबारी पेश होण्याची आज्ञा व्हावी. अभय देऊन तिच्या तोंडातूनच खऱ्या खोट्याची शहानिशा व्हावी असं आम्हास वाटतं. सरलष्कर हंबीररावांनी ऐनक्षणी युवराजांच्या मनी घोळणारी सफाई रुजू घातली. राणीवशाच्या पडद्याआडून दोन जळजळीत डोळे आपल्याकडे तिरस्काराने रोखले गेले आहेत हे काही हंबीररावांना कळले नाही. नाही, बाई माणसाला भरल्या दरबारी पेश होण्याची आज्ञा करणे आम्हास रास्त दिसत नाही. अण्णाजी दत्तो प्रथमच बोलले. लगबगीने बोलले. अण्णाजी, आरोपित म्हणून खुद्द युवराज या भरल्या दरबारी आणण्यात आले आहेत हे तुम्ही विसरता आहात. छत्रपतींनी त्यांना दुरुस्त केले. पंत, बाईला अभय देऊन दरबारी पेश होण्याची समज द्या. जातीनं तुम्ही हे काम हाती घ्या. महाराजांनी पेशवे मोरोपंतांना आज्ञा केली. जी ती चालली गेली.
आरोपित संभाजीराजे तुमचे निर्दोषपण दरबाराला जाहीर होईपर्यंत कमरेची युवराजपणाची तलवार आणि भोसले कुलाची शान असलेली कवड्यांची माळ अंगी वागविण्याचा तुम्हास कोण अधिकार आहे? महाराजांच्या रसरशीत सवालाने दरबार थरकला. संभाजीराजांचे बांधले हात झटका बसावा तसे कवड्यांच्या माळेला जाऊन भिडले. डोळ्यात कातरपण गोळा झाले. आता मात्र ते पिळवटून म्हणाले, नाही, आमची वाटल्यास गर्दन उतरली जावी. खामोश. छत्रपती ताडकन सिंहासनावरून खडे झाले. दरबार चरकला. काय घडेल ते आता कुणाला सांगता येणार नव्हते. युवराजांची हजारो इंगळ्या डसल्यासारखी मुद्रा बघताना फक्त एकाच निर्णय छातीच्या वीराला येईल. ते संकट पेलण्याची तयारी ठेवून जबान खोलाविशी वाटली. सरलष्कर हंबीरराव मोहित्यांना. महाराज, क्षमा असावी. युवराजांचे दोषीपण सिद्ध झाल्याखेरीज ती माळ साक्षात जगदंबेलाही त्यांच्या अंगावरून उतरविता येणार नाही. आम्हाला विश्वास आहे ते सिद्ध झालं तर माळ उतरण्यापूर्वी युवराज बोलल्याप्रमाणे गर्दनच उतरवून ठेवतील. महाराजांची नजर झुकलेल्या हंबीररावांच्या इमानी पाठीवरून फिरली. त्यांनी दरबार उलगल्याची इशारत देण्यासाठी हातपंजा उठविला. सगळे मानकरी कमरेत झुकले. संभाजीराजेही झुकले. त्यांनी मान वर केली तेव्हा चौथऱ्यावर महाराज नव्हते. एक एक करीत जाणाऱ्या मंत्र्यांपैकी हंबीररावांच्या पाठीवर त्यांची नजर कृतज्ञपणे जखडून गेली. राणीवशाच्या पडद्यावर थरथरत्या वळ्या उठून जात होत्या. तिकडे देवमहालात जगदंबेच्या मूर्तीसमोर माथा टेकलेल्या सोनबाई, येसूबाईंच्या पाठीवरून पुतळाबाईंचा थरथरता हात सांत्वनासाठी अजूनही फिरतच होता. गोदावरीला आणण्यासाठी लिंगाण्यावर गेलेले मोरोपंत रिकाम्या हातांनी आणि खिन्न जड मनाने परतले. जिथून कुणीच आणि कधीच परतू शकत नाही अशा दरबारात गोदावरी जाऊन पोहोचली होती. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादाः.